खूप आनंद जाता कारण शॉर्ट लिस्टान 2 दीस पयलीं आमी तुमकां सांगलें आज आमी भारतीय जनता कार्यकर्त्याचो मेळावो आमी घेता म्हणून इतले मोठ्या संख्येन तुम्ही येतले म्हणून सुद्धा आमकां अंदाज सुद्धा नासलो पण खरोखर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करता कारण हांवें बाई कडेन म्हटलें 2 दीस पयलीं आमचो दामू बाई कडेन विचारलें बाई आमचे जे मतदारसंघाचे लोक आहा एका उल्याचेर हजारांनी लोक येता दामू बाई म्हणून लागलो आमी हॉलानच घेवया आतां आमी डिस्कशन करताले जवळ 300 350 लोक तरी आमचे भायर उरल्या पण हांव सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करता हांवें आत्तां आमच्या तानवडे बाईकूय म्हटलेलें आसा तो म्हणलो तूं एक जागो आपल्याक पळोवन दी आपूण तुका जाय तशें 1000 जाणांचो हॉल बांदून दिता खरोखरच थँक्यू बाई तुका अभिनंदन तुजें सगळ्यांनी पयलीं म्हाजो मित्र योगेश पिळगांवकर आमच्या अध्यक्षांनी म्हटलेलें आसा मंडळ अध्यक्षान आमचो प्रायम मिनिस्टर नरेंद्र भाई मोदीजी एका आमी सॅल्यूट करता त्या बरोबर जितले आमचे आर्मी फोर्स आसा नेव्ही म्हणून बाकीचे सगळे फोर्स हेंकाय अभिनंदन करता अभिनंदन कित्याक लागून आमच्या प्रायम मिनिस्टरान आता तुम्ही 22 एप्रिलाक जाल्ले ते पळयला तुम्ही जे आमच्या इंडियेन जे काश्मीराक कितें घडलेले तेका प्रत्युत्तर म्हणून आमच्या नरेंद्र भाई मोदी अमित शाह भाई आणि राजनाथ सिंग सरान यांच्यानी कशा पद्धतीने आपले ट्रिक यूज करून धडाधड एका रात्या भितर 9 टेररिस्टांचे हड्डे आसा ते ब्लास्ट करून काबार केले त्याचबरोबर पाकिस्तानाक कळ्ळें की आमी आता कितें तरी करतले आमी सदांच पयलो वार केन्नाच करना आमचे प्रायम मिनिस्टरचे चिंतप आसा एक डिसेंट म्हणजे एक शांतपणे तो विचार करता आणि जो पळय करतलो तो भोगतलो अशी तेजी क्षमता आसा दाखोवपाची तो केन्ना उगी बसना आमी वाट पळयता तो मनीस आमकां कितें पर्यंत करू शकता आणि आमी कितें पर्यंत तेका आन्सर खरोखरच आज भारतान जर नेता जर जावन गेलो जाल्यार आमचो नरेंद्र भाई मोदीजी अशे विचार आसा तेणी न कोणाचो काटो काडटा न कोणाक लुकसाण कोणाचें जावचें ना ह्या पद्धतीन टेररिस्टांचे जितले 9 हड्डे आसलेले तांकां धडाधड उडयले खरोखरच तेजें अभिनंदन बाकीचे जेन्ना तेंच्यांनी आमचेर पळय प्रहार केलो पाकिस्तानान तेन्ना प्रत्युत्तर म्हणून आमचे जे पळय जवान आसलेले आमच्या भारताचे जी पळय मोदीजीची टीम आसलेली तो प्रत्येक टायमार तांकां फ्री हँड दिल्ले तुम्ही जाय ते करा पण तितून सगळे करपी आमचो प्रायम मिनिस्टर अमित भाई शाह त्याचबरोबर राजनाथ सिंग आणि बाकीची पळयलेली टीम यांच्यानी जो पळय प्रतिक्रिया लोकांक लुकसाण मागीर तेंच्यांनी खरोखरच आपलो पराक्रम दाखयलो तेंच्यांनी स्वता जर आमच्या दुश्मनांनी पाकिस्तानांनी पाया पडले आमकां घेर नाका आम आदमी लोक साधे लोक प्रामाणिक लोक हे तेका खरोखरच बळी पडटले या हिशोबान बाकीचे कॉम्प्रोमाइज करून त्यांच्यानी शरणागती जेन्ना पत्करली तेन्ना आमच्या मोदीजीन सांगले ऑर्डर दिली आमी आतां शांत बसा तेका लागून आमच्या मोदीजीचे खरोखरच हांव खरो अभिनंदन करता कारण ऑपरेशन सिंदूर हे तरी सक्सेस करून जालें आज भारत देश आमचो जगान सगळ्या भारतान म्हणजे भारत देश आमचो नंबर 1 आसा हे आमच्या मोदीजीन दाखयला आख्खे लोक आख्या वर्ल्डाचे लोक आमच्या मोदीचे सायडीन रावले कारण आमच्या मोदीजी प्रायम मिनिस्टराच्या बरोबर एक म्हणजे सांगपाचें म्हणजे तुमकां थोडक्यात की तो जशी पळय टेक्निक चलता एक लोकप्रिय नेता असो आज पर्यंत केन्ना जाला विचार करून काम करणारो आपल्या बरोबर सगळे लोक आमचे सुद्धा आता हिंदू कॅथलिक मुस्लिम सगळे लोक हांगा येयल्ले आसा प्रत्येक आमी तो दाखयता आमी सगळे एकवट पण कोण वायट करता तेका केन्नाच सोडना सो ते इतले केले त्याच बरोबर आमचो परिकर भाई तुम्ही जाणा आसतले 2018 परिकर S400 ही विकती घेतलेली आसा जी रशिया कडल्यान तेजो सुदर्शन चक्र म्हणून यूज केले म्हणून आमी कितले तरी आमच्या भारताचे आमचे जे पळय लोक आसा आमची भाव भयणां ती सगळी वाचली कारण आमच्या मनोहर भाई सुद्धा हांव सॅल्यूट करता कारण तेणी जे पळय 2018 पराक्रम करून दाखयलो तेन्ना तिणें एक सर्जिकल स्ट्रायक केलो खरोखरच आमी तेका मनांतल्यान पळयतालो मनांतल्यान खूब भावूक जालो परिकर भाईची खूब याद येताले आज तुम्ही पळयला आमचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सुद्धा सातत्यान काम करता आमचो आता दामूभाई नायक जो आता अध्यक्ष जाल्लो नवनिर्वाचित तो सुद्धा पयलीच तेणी सेंच्युरी मारला वाचतालो पेपराचेर एक दीस न रेस्ट घेता आमचो कानवडे भाई सदांच काम करी आमकां सदांच तेंचे कडल्यान एक बरे शिकपा सारखे आसताले एक मोठे कार्य ते आज आमच्या भारतीय जनता पार्टी गोंयांनी करता आणि डबल इंजिन सरकार आमचो सेंट्रलाकूय करता तेच्या बद्दल सगळे दामूभाईचे तेजे अभिनंदन करता कारण ह्यान फुडें जी पळय वायट चाल आसा ती खूब खडतर आसा पण आमी कांयच न्हू पार करतले कारण कित्याक पार करतले प्रत्येक मनीस भारतीय जनता
पार्टीचो एक खणखणीत सारको उबो आसा, एक बॅकबोन. हांव इतली वर्सां पळयता, माई म्हण आमची वसुधाबाई म्हण, भाभी म्हण आमची कुणेकर भाभी म्हण, खरोखर हांव तेंका बारीक हितून प्रसार बाई म्हण बाकीचे सगळे हांव तेंका पळयता. कारण कसले स्वार्थ दवरनासतना आपले जॉब जाता काय ना हेजी केन्ना खंत करनासतना तसो आमचो सुहासबाई आसलो कुमारदेवचो, सुहासबाई फडते. प्रत्येक मनीस आपले कितें आसा आपल्याक नाका, तुम्ही दुसऱ्याक दिया. कारण दुसरो रागार फुगार जावपाचो ना. ह्या हिशोबान तेंच्यांनी भरपूर मदत केली आसा. खंबीरपणे तुमचे सारखे कामे उबे आसा. तेका लागून भारतीय जनता पार्टीक केन्नाच भिवपाची गरज ना. आमचो सदांच मुख्यमंत्री म्हणटा, कारण आमकां भिवपाची गरज ना. हांव चड टायमूय घेवचो ना, कारण मुख्यमंत्री पावत येयलो. पण सांगता सांगता आयज आमच्या मतदारसंघाचे, आयज आमच्या गोंयांत कितलो विकास जाल्लो, कशें डेव्हलपमेंट जाल्या, कशें कितें कितें जाल्लें. तुमी अटल सेतू म्हणा किंवा जुवारी ब्रिज म्हणा किंवा हॉस्पिटलां म्हणा किंवा हे नॅशनल हायवे पेडण्यां ते काणकोण पर्यंत, पत्राजिरी काणकोण पर्यंत, मोल्या ते पणजे पर्यंत पळया, वास्को पर्यंत पळया, जे कशे ब्रिज जाले आमी आयज पळयता. आमी हे केन्ना पळयतलो जाल्यार केन्ना मुंबय बी आमकां वयचें पडटालें. पण आयज वचपाची गरज ना, कारण आमचे सगळे हांगा दिसता इतलो डेव्हलपमेंट. हांव आमच्या मुख्यमंत्र्याचे सातत्याने सदांच याद करता. मुख्यमंत्री सातत्याने आमकां मदत करता. कारण मुख्यमंत्री आता तुम्ही पळयला आसतलें आमचो ओव्हरब्रिज जो बोंडाळेचो आसा, तो ब्रिज पास जाल्लो आसा. जो 39 करोड रुपया ऑलरेडी पास जाला. मशिनरी हाडून दवरलेली आसा. आमी फक्त एक थोडेशे झाडांचे परमिशन टेक्निकल खंयची कट जावंक जाय आनी खंयची नाका एका खातीर डेली सर्वे करता आनी येणाऱ्या म्हाका थोड्या टायमान आमी काम करता. कारण ऑलरेडी टेंडर काडलेलो आसा. टेंडर काडून कॉन्ट्रॅक्टराक दिल्लो आसा. फक्त थोडासो डिले जाला आमकां झाडांक लागून. तुम्ही आता पळयला आमचे रोड, सुंदर सारखे रोड, आमची कॉलेज, त्याच बरोबर आमचो एक सेतू बांदलेलो आसा, कृषी सेतू. बाकीचे जे कॉलेज तुम्ही पळयला, एग्रीकल्चर कॉलेज आणि न्यू कॉलेज येयल्ली आसा. प्रत्येक आता तुम्ही आमचे गोंयचे साहेबाचे एक्सपोजिशनाचे फेस्ट पळयले, 150 कोटी रुपया गोवा गव्हर्नमेंटान घडघडीत करून एक आख्या वर्ल्ड फेमस आमचे एक्सपोजिशन अशें केन्नाच जाले, पयल्या फावटी हिस्ट्री जाल्ली आसा. खरोखर मुख्यमंत्र्याचें अभिनंदन करता, तेजी फूल टिमीचें अभिनंदन करता. आमच्या मतदारसंघात आमकां जे पळय कितें जाय तितलें आमकां मेळटा. पण मुख्यमंत्री येयलो ना, मुख्यमंत्र्याच्या कानार घालपाक आसलो ना, कारण आमकां जाता तितले बेगीन आमकां एक तेणी रवींद्र भवन बांदून दिवचें. पण आता माझे हे प्रश्न माझ्या बाईन सोडलेला सदानंदबाई तानावडे, कारण तेणी म्हाका जस्ट जागो आयडेंटिफाय कर सांगला. कारण हांव दिलगिरी व्यक्त करता, कारण तुम्ही बाकीचे खूप लोक भायर उरले. ज्या मतदारसंघात काम पळय विकास जावंक जाय आयज तो जाता. कसली स्किमी, कितले स्किमी आसा आमचे कडेन, आमी प्रत्येक जाणांनी व्हरून ते स्किमी तेंच्या पर्यंत पावोवंक जाय. भुरगे पळय एप्रेंटिसशीप जॉब आमी म्हणटा, म्हाजे आई वडील एक भुरगो शिकता सतत गव्हर्नमेंट जॉब जाय, गव्हर्नमेंट जॉब जाय अशें म्हणटा. थोडे कितें आसा सगळ्यांकच गव्हर्नमेंट जॉब मेळना. मुख्यमंत्र्यान 10,000 एप्रेंटिसशीप जॉब घेतले आनी एक भुरगो आपल्या आई वडिलांक आयज ती सर्टिफिकेट सारकी गरजेची 1 इयर. कारण तुम्ही पळयला आसतले प्रत्येक आवय बापूय जो आपल्या घरात आपलो भुरगो बाबा आयज शिकून बेकार बसला, कांयच काम ना, गव्हर्नमेंट जॉबाची वाट पळोवन ते आवय बापूय ना जाता मदीं आनी मागीर भुरगो जाणटो जाता, तेची एक जाण वयता. म्हणून आमच्या सरकारान, आमच्या मुख्यमंत्रीन तेणी एक अशी स्कीम काडली, आमी भुरग्यांक खंय ना जाल्यार खंय तरी कामाक धाडया. कारण भुरगो जेन्ना गेलो एक्टिव्ह जाता एक्सपेन्सिव मेळटलो. म्हणजे आयज जर पेमेंट जरी कमी जालो 20,000 25,000 15,000 जाल्यार सुद्धा आवय बापाक इतली खुशी जाता, अरे म्हाजो बाबा येयलो कामांतल्यान म्हणटाले, एटलीस्ट कामाक तरी वयता, तो फ्री तरी जाता आनी तेच्या उपरांत खंय जाल्यार खंय ताका गव्हर्नमेंट नोकरी मेळटा. आमी आयज पळयला आमच्या मतदारसंघात सुद्धा कितलेशेच नोकरी मेळयल्या. आमचो मतदारसंघाचो विकास हो झपाट्याने जायत आसा. वयता तरी सगळ्या 7 पंचायतीन आमचो विकास जायत आसा. आमी खंयचे हो म्हाजो हो तुजो आमी अशें केन्नाच ना. आज आमच्या कार्यकर्ते सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे जितले पण मेंबर आसा हे सातत्याने एकवट राहून काम करता. खरोखर आनंद व्यक्त करता आणि तुमकां सगळ्यांक मनांतल्यान हांव थँक्यू म्हणटा. कारण प्रत्येक मनीस जो पळय आसा तो आपलो बाबा पार्टी, भारतीय जनता पार्टी आपली आणि आपलो बाबा आमदार आणि आपूण स्वतः आमदार या पद्धतीने तुम्ही काम करता. आमचे जवळजवळ मंडळ अध्यक्ष आणि फुल टीम, त्याचबरोबर आमचे 40 बुथांतले अध्यक्ष आणि बाकीचे आमकां इतलेच सांगू पयला, आमच्या गव्हर्नमेंटाची स्किमी तुम्ही पळयला आयज कितल्यो आसा ह्यो स्किमी, लाडली लक्ष्मी म्हण, ग्रह आधार म्हण, बाकीच्यो नांवां घेतलेले लिस्ट सोंपचे ना.
तुमकां एकूच रिक्वेस्ट आसा, जितले आमच्या मंडळांतल्यान आसा, जितले आमचे बूथ अध्यक्ष आमच्या गोर गरिबां पर्यंत तांकां वचून ते सीमी पावोवंक जाय. आतां एक समज आमचे 200 घरां आसा, 200 घरांतल्यान एटलीस्ट 150 घरां पर्यंत तेंचे कडेन विजीट करा. कितें जर प्रश्न जर सुटलेले ना, 200 घरां पर्यंत पावपाचे तुम्ही प्रयत्न करूंक जाय. खंय तरी तांचो जर प्रश्न जर उरलो जाल्यार तो प्रयत्न तो सोडोवपाक आमी सदांच फुडें आसतले. आमची टीम आसतली, आमचो सरकार तुमच्या दारी आमी म्हणटा. आज शेनवार सुद्दां जरी जालो, IAS ऑफिसर, कलेक्टर, मामलेदार सगळे काम करता प्रत्येक जाणाची डिफिकल्टी सोडोवपाक. कारण एका म्हणटा भारतीय जनता पार्टीचो सरकार. आमचो मोदीजी रेस्ट घेनासतना काम करता, सातत्यान काम करता. म्हाका दिसता 17, 18, 20 वरां रेस्ट घेनासतना काम करता. त्या पद्दतीन मुख्यमंत्री सुद्दां. हांव मुख्यमंत्र्या कडेन 10 फावटी जरी गेलो दिसाक 10 फावटी मेळटा असो मुख्यमंत्री खरोखर आमचो एक मनोहर भाई पर्रीकर. आमी मातशे भिताले तेजे कडेन वचपाक, पूण तसो तो मुख्यमंत्री 10 फावटी जरी गेले जाल्यार 10 फावटी आमकां मुख्यमंत्री मेळटा. ना रे आज तुका मेळना अशें आमकां आज पर्यंत केन्ना मेळ्ळा म्हणलें ना. इवन आमकां रामू भाई म्हण, आमचो तानोडे भाई म्हण आमकां केन्नाच कोणी ना म्हणलें ना. कारण आमच्या मतदारसंघाचे सदांच तेंची कृपा आसता. म्हणून तुका सगळ्यांक सांगता, आमच्या मंडळ अध्यक्षांक आनी बाकीचे आमचे बूथ अध्यक्ष हेका सगळ्यांक आनी मंडळाची कमिटी आमच्या योगेश पिळगांवकार बाकीचे सगळ्यांक प्रत्येक जाणा कडेन वचपाची ही संदी सोडनाका. आमकां 2027 आमकां आतां भाई म्हणल्यार 27 हाडूंकूच जाय. हे पयलीं तर एच आनी एवरी मिटींग सांगता, हो जो कुमारगांव मतदारसंघ हो भारतीय जनताचो आमकां फ्लॅग असो फुलोवंक जाय, हो सारको गंभीरपणे फुलोवंक जाय. आनी म्हाका विश्वास आसा, कारण तुम्ही सगळे लोक सातत्याने हेका मदत करता. माझे भाव भयणा वडील तुम्ही इतले टाइम असो काढून तुम्ही येयल्या म्हणून म्हाका आज दिसता खरोखरच एक आमचे खंय तरी भारतीय जनता पार्टीचे दामूभाईचे, मुख्यमंत्र्याचे आमचे तानोडे भाईचे सदांच आणि आमचो श्रीपाल भाऊ यांचे सदांच आमचं मार्गदर्शन आसा. म्हणून तुम्ही मोठे संख्येन हांगा येयल्याबद्दल तुमच्या सगळ्या मनाक आयल्यातले हांव देव बरें करूं म्हणटा. पण इतलेच सांगता, खरोखरच शॉर्ट टायमान आज इतली डिलिव्हरी फक्त आमकां हॉलाक लागून लोक भायर उरले. खूप त्रास जाल्ले आसा. पण तुमचे हे थोडे दीस थोडे म्हणजे 1 वर्स म्हणा किंवा 1.5 वर्स म्हणा आम्ही हे कंप्लीट करूया. एक मोठे रवींद्र भवन बांदून जसे कम्युनिटी हॉल जर बांधले जाल्यार आनंद जातलो. आमच्या सरकाराकडे मागतलो, पण आमकडे जागो ना म्हणून आमी उरल्या. पण आमी जागो अवेलेबल कोंकणीचो तरी करून हे हांव करतलो. तुमकां सगळ्यांक, माझ्या आई वडिलांक, माझ्या भाव भयणांक तुम्ही एका मोठ्या संख्येन एका उतराक तुम्ही येयल्या बद्दल तुमच्या सगळ्यांचो अभिनंदन करता.